नमस्कार मित्रांनो. आजचा भाग पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट जाणवते की इंद्र आणि राणीचा हा संघर्ष आता आणखी गंभीर टप्प्यावर पोहोचलेला आहे. बुवांना शोधण्यासाठी ते जेव्हा त्या ठिकाणी पोहोचतात तेव्हा गुंड त्यांना आतमध्ये जाण्यापासून थांबवतात. इथेच आपल्याला दिसतं की परिस्थिती पूर्णपणे त्यांच्या नियंत्रणाबाहेर जात आहे. इंद्र आणि राणी प्रयत्न करत राहतात, पण गुंडांचा हल्ला खूपच निर्दयी असतो. इंद्र जखमी होतो तरीसुद्धा दोघेही मागे हटत नाहीत. हे त्यांच्या जिद्दीचं आणि नात्याचं मोठं उदाहरण आहे. दरम्यान त्यांच्या साथीदारांमुळे इंद्र आणि राणी आतमध्ये पोहोचतात, पण तेवढ्यात परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाते. राणी एकटीच गुंडांशी लढत राहते आणि इंद्रला आतमध्ये जाण्यास सांगते. हा निर्णय भावनिक असला तरी कथेसाठी खूप महत्त्वाचा ठरतो. आतमध्ये इंद्रला जे दृश्य दिसतं ते धक्कादायक आहे. बुवांना इंजेक्शन दिलेलं असतं आणि ते पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत पडलेले असतात. इथेच कथेचा सगळ्यात गंभीर टप्पा सुरू होतो. राणी बुवांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते, पण ते काहीच प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय घेतला जातो. इंद्र बुवांना घेऊन निघतो आणि राणी तिथेच अडकते, जे पुढील भागासाठी मोठा प्रश्न निर्माण करतं. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर तपासणी केल्यानंतर एक धक्कादायक गोष्ट सांगतात. बुवांची अवस्था खूप नाजूक आहे आणि ते कधी शुद्धीवर येतील याची कोणतीही खात्री देता येत नाही. ही बातमी सगळ्यांसाठीच वेदनादायक ठरते. राणी पूर्णपणे कोलमडून जाते आणि इंद्रसाठीही ही परिस्थिती खूप कठीण बनते. माझ्या मते पुढील भागात 2 गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत. पहिली, बुवा शुद्धीवर येणार की नाही, आणि दुसरी, राणी जिथे अडकलेली आहे तिथून ती सुरक्षित बाहेर येईल का. तुम्हाला काय वाटतं? पुढच्या भागात नेमकं काय घडणार? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा.